रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे नेरळ जिल्हा परिषद गटाची। या मतदारसंघातून सुनीता सुरेश टोकरे या शिवसेनेच्या उमेदवार असणार आहेत। दरम्यान त्यांना मिळणारा वाढता जनपाठिंबा आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा दांडगा जनसंपर्क तसेच त्यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे ही सुनीता टोकरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरत आहे। आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेरळ भागात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। नेरळ, ममदापूर, दामत आणि शेलू या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास सुनीता टोकरे यांनी व्यक्त केला आहे। राजकीय जाणकारांच्या मते यंदाची जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेसाठी सोपी वाटत असली तरी मतदारांचा प्रत्यक्ष कौल कोणाकडे जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल। मात्र सध्याचे चित्र पाहता नेरळमध्ये शिवसेनेचा करिश्मा पाहायला मिळणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे।